तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा 11वा भाग आज आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व धम्मबंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे हा कार्यक्रम मोबाईल, लॅपटॉप आणि टी व्हीवरती पाहणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचं या 11व्या भागामध्ये सर्वांचं स्वागत। प्रथमतःच आपण सर्व धम्मबंधू भगिनींना विनंती की आपण धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम पाहत आहात, त्यामुळे कार्यक्रम पाहण्याला पूर्वी आपण सर्वांनी धम्मसंहिता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजचा जो 11वा भाग आहे, यापूर्वी गेल्या आठवड्यात आपण गेल्या शनिवारी जो भाग पाहिला होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, समग्र चळवळ यांच्या विकासाचं अधिष्ठान बुद्ध धम्म आहे असा आपण घेतला होता। आणि आज आपण या ठिकाणी 11व्या भागाचा विषय ठेवलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि समग्र चळवळीचं अधिष्ठान, तात्विक अधिष्ठान, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व। म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी तथागत भगवान गौतम बुद्धांनी जी तत्वत्रयी दिलेली आहे, ही तत्वत्रयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं तात्विक अधिष्ठान होतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे। आणि हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही जी तत्वत्रयी आहे ही नेमकी आली कुठून, हिचं संशोधन किंवा ही कुठल्या धर्मातून आली किंवा ही जी संकल्पना फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून आली की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानामधून आली, याचं संपूर्ण स्पष्टीकरण वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु आज आपण स्वातंत्र्य, समता आणि बुद्धत्व हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं आणि समग्र चळवळीचं तात्विक अधिष्ठान आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचं म्हणणं आहे की माझं संपूर्ण जे जीवन आहे आणि माझी संपूर्ण जे आयुष्यामध्ये मी चळवळ केलेली आहे, या संपूर्ण जीवनाचं आणि संपूर्ण चळवळीचं तात्विक अधिष्ठान आहे ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व। म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही जी तत्वत्रयी तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेली आहे, तीच माझ्या संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, तेच माझ्या संपूर्ण समग्र चळवळीचं सुद्धा तत्त्वज्ञान आहे। त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला अद्वितीय असा भाग आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान आहे आणि याच तत्त्वज्ञानावरती आधारित माझा संपूर्ण प्रवास झालेला आहे। म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे हा विषय आपण घेतलेला आहे। हा विषय जो आहे, जो आपण संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तात्विक अधिष्ठानाचा जो संदर्भ आहे, तो महाराष्ट्र सरकारने जी लेखन आणि भाषणाच्या माध्यमातून जे खंड प्रसिद्ध प्रकाशित केलेले आहे, त्या खंडाच्या 18व्या भागामध्ये 18व्या खंडामध्ये एकूण 3 भाग आहेत। त्यामधला 18व्या खंडामधला 3रा भाग आहे आणि या 3ऱ्या भागामध्ये 394 आणि 395 हे पृष्ठ क्रमांक आहेत। त्याचप्रमाणे माफ गांजरे यांची जे भाषणखंड आहे, या भाषणखंडामध्ये जो 7वा खंड आहे, या 7व्या खंडामध्ये आजचा जो आपण विषय घेतो आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं आणि समग्र चळवळीचं तात्विक अधिष्ठान आहे। याचे 2 संदर्भ आहेत आणि या 2 संदर्भाच्या आधारे आपण आजचा विषय जो आहे तो संपन्न करीत आहोत। विषयाला सुरुवात करीत असताना की 3 ऑक्टोबर 1954 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण दिलं होतं आणि त्या भाषणाचं टायटलच बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान।
म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हे कुठे फक्त लिहून ठेवलेलं नाही, तर माझ्या जीवनाचं तात्विक अधिष्ठान किंवा माझं संपूर्ण जीवन कुठल्या तत्वावरती विकसित झालेलं आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगासमोर जाहीर केलेलं आहे. 3 ऑक्टोबर 1954 साली आकाशवाणी दिल्ली केंद्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण या विषयावरती झालेलं होतं. त्यामुळे हे जे भाषण आहे हे भाषण किती महत्त्वाचं आहे आपल्या लक्षात येईल. बाबासाहेब आंबेडकर सुरुवात करताना म्हणतात की प्रत्येक मनुष्याला जीवनविषयक तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते. म्हणजे या पृथ्वीच्या पाठीवर जी व्यक्ती जन्माला आली त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्या नाही कुठलं तरी तत्त्वज्ञान असणंच आवश्यक असतं. विदाऊट तत्त्वज्ञानाचं कुठल्याही माणसाचं जीवन असू शकतं का? की जो विचार करतो त्या विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाला कोणतं नाही कोणत्या तरी प्रकाराचं तात्विक अधिष्ठान हे असलंच पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तात्विक अधिष्ठानाची अतिशय आवश्यकता असते. माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणजे मला जशी प्रत्येकाला आवश्यकता आहे जीवनामध्ये तत्त्वज्ञानाची तशी मला सुद्धा आवश्यकता आहे. आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये माझं तात्विक अधिष्ठान किंवा माझं तत्त्वज्ञान हे निश्चित केलेलं आहे. आणि त्याचे 2 पक्ष आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझं जे तत्त्वज्ञान आहे जे मी निश्चित केलेलं आहे त्याचं 2 पक्ष आहे. एक आस्तिक पक्ष आहे आणि दुसरा नास्तिक पक्ष आहे. म्हणजे मला आवडणारा एक पक्ष आणि मला न आवडणारा. आस्तिक आणि नास्तिक अशा 2 बाजू माझ्या तत्त्वज्ञानाच्या आहेत. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की नास्तिक पक्ष जो आहे तो नास्तिक पक्षाचे बाबासाहेब आंबेडकर वर्णन करतात की सांख्य तत्त्वज्ञानावर आधारित भगवद्गीतेत विशद केलेलं सामाजिक तत्त्वज्ञान आणि यामुळे जाती व्यवस्था व विषमता हा हिंदू जीवनाचा नियम बनलेला आहे. म्हणजे जे सांख्य तत्त्वज्ञान आहे आणि जे भगवद्गीतेचं जे तत्त्वज्ञान आहे यामध्ये विशद केलेल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जी जाती व्यवस्था निर्माण होते किंवा विषम व्यवस्था निर्माण होते आणि ही जाती व्यवस्था आणि विषमता हा हिंदू धर्माचा एक प्रकारचा नियमच बनलेला असल्यामुळे हे जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान मला अजिबात मान्य नाही किंवा हे तत्त्वज्ञान मला पसंत नाही. कारण ते जाती व्यवस्थेवरती आणि विषमतेवरती आधारित असलेलं आहे. आपण टू द पॉईंट आणि जास्त स्पष्टीकरण न देता बोलतो यासाठीच की जेवढं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे तेवढाच संदर्भ आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी हा सिद्धांत संपूर्ण जगासमोर मांडला आहे की स्वातंत्र्य, समता आणि बुद्धत्व. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ह्या स्वातंत्र्य, समता आणि बुद्धत्वाच्या म्हणजे मी जे निश्चित केलेलं आहे ते त्याच्या 2 बाजू आहेत. एक नास्तिक पक्ष आणि आस्तिक पक्ष. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझे जीवन विषयक तत्त्वज्ञान स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या 3च शब्दात समूर्त झालेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचा घोष किंवा संदर्भ दिलेला आहे. आपणही आपल्या भाषणामध्ये, चर्चेमध्ये, लेखनामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचा सातत्याने उल्लेख करीत असतो. परंतु या स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा आपल्या जीवनामध्ये, बौद्धांच्या जीवनामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आणि संपूर्ण आंबेडकरी अनुयायांच्या जीवनामध्ये या स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचं किती महत्त्व आहे ते आज आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पष्टीकरणावरून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मी जे तत्त्वज्ञान निवडले त्याच्या 2 बाजू आहेत. एक बाजू नास्तिक पक्ष आणि दुसरा बाजू आस्तिक पक्ष. नास्तिक पक्ष जो आहे तो भगवद्गीता आणि सांख्य तत्त्वज्ञानावर आधारित असलेली जाती व्यवस्था आणि विषमता ही आहे आणि ती मला अजिबात मान्य नाही. आणि दुसरं जे आहे ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जे 3 शब्दामध्ये माझं संपूर्ण तात्विक अधिष्ठान आहे हे मला पसंत आहे. त्यामुळे हे तत्त्वज्ञान मी कुठून घेतलेले बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दामध्ये सांगतोय की हे तत्त्वज्ञान बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी माझ्या गुरूंच्या शिकवणीमधून घेतलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे त्या 3 गुरु, त्या 3 गुरुमध्ये सर्वोच्च स्थानी कोण आहे? तथागत भगवान गौतम बुद्ध हे सर्वोच्च स्थानी आहेत. कबीर असतील किंवा फुले असतील आणि तथागत भगवान गौतम बुद्ध हे जे 3 गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत ते सर्वोच्च स्थानी ज्यांना स्थान दिलेलं आहे. आणि या सर्वोच्च स्थानी
देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जगप्रसिद्ध एक वाक्य असं आपल्या जीवनामध्ये म्हटलेलं आहे की या जगामध्ये सर्वात शहाणा जर कोण असेल तर तो माझा बुद्ध आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझाच बुद्ध या जगामध्ये शहाणा आहे आणि त्याच्या एवढा शहाणा या जगात दुसरा कोणीही नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिमानाने म्हटलेलं आहे. त्यामुळे हे जे माझं संपूर्ण जीवन स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीनच शब्दामध्ये समूर्त झालेलं आहे. आणि हे जे तीन शब्द आहेत किंवा हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान मी कुठून घेतलेलं आहे, तर हे तत्वज्ञान मी माझ्या गुरूंच्या तत्वज्ञानातून किंवा माझ्या गुरूंच्याकडून हे तत्वज्ञान मी घेतलेलं आहे. 25/11/1949 म्हणजे हे मी तत्वज्ञान माझ्या गुरूंच्या तत्वज्ञानातून घेतलेली आहे. याची कबुली एका ठिकाणी दिलेली आहे. कुठे? तर 25 नोव्हेंबर 1949 साली संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शेवटचं भाषण झालेलं आहे, त्या शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन तत्वत्रयीवरती या देशाचा ज्या संविधानाचा जो डोलारा उभा आहे किंवा या तत्वत्रयीवरती जे संपूर्ण संविधान मी निर्माण केलेलं आहे, हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचं तत्वज्ञान जे आहे ते मी फ्रान्सच्या राज्यक्रांतीतील बुर्झवा पेटीतून घेतलेलं नाही, तर हे तत्वज्ञान मी 2500 वर्षापूर्वीच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतलेलं आहे. त्यामुळे हे जे तत्वज्ञान आहे मी माझ्या गुरूंच्या तत्वज्ञानातून घेतलेलं आहे आणि संपूर्ण या देशाला अधिकृतपणे संविधान सभेच्या डिबेट्समध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांचं अधिकृतपणे रेकॉर्ड आहे की संपूर्ण संविधान जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावरती आधारित आहे, ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे जगातल्या फ्रान्सच्या राज्यक्रांतीतल्या किंवा इतर कुठल्याही ठिकाणावरून मी घेतलेलं नाही, तर ते फक्त आणि फक्त कुठून घेतलेलं आहे, ते फक्त आणि फक्त मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामधून घेतलेलं आहे. तत्वत्रयीची तुलना, आता ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी थोडक्यात समजावून सांगितलेली आहे. ही संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, फक्त स्वातंत्र्य असून चालणार नाही, फक्त समता असून चालणार नाही, फक्त बंधुता असून चालणार नाही, तर या तिन्हींचीही आवश्यकता आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि हे ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर याचं स्पष्टीकरण देत असताना म्हणतात, स्वातंत्र्य ही संकल्पना व्यक्तिगत नाही, समता ही संकल्पना व्यक्तिगत नाही आणि बंधुता ही संकल्पना व्यक्तिगत नाही. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धाचा आंबेडकरांना अभिप्रेत असलेला धम्म समजावून सांगतात, त्यावेळेस धम्म हा व्यक्तिगत नाजीवात नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. धर्म व्यक्तिगत असू शकतो परंतु धम्म हा व्यक्तिगत नाही. तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वत्रयी व्यक्ती याच्यातली कुठलीही एक संकल्पना व्यक्तिगत नाही. स्वातंत्र्य म्हणजे कुणापासून तरी कुणाला स्वातंत्र्याची आवश्यकता असते. समता म्हणजे एकापेक्षा जास्त माणसं एकत्र येतात, त्यांच्यामध्ये समता असली पाहिजे. आणि बंधुभाव म्हणजे संपूर्ण समाजामध्ये, कुटुंबामध्ये म्हणजे मानवामध्ये बंधुभाव असला पाहिजे. त्यामुळे या तिन्ही संकल्पना ज्या आहेत त्या व्यक्तिगत नाहीत, तर या तिन्ही संकल्पना पूर्णपणे सामाजिक असल्याचं आपल्या लक्षात येतं किंवा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी या तीन संकल्पनांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण 3 ऑक्टोबर 1954ला संपूर्ण जगासमोर दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून जाहीर करताना जे स्पष्टीकरण देतात, ते स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की स्वातंत्र्य माणसाला हवं आहे, परंतु स्वातंत्र्य हे अनिर्बंध म्हणजे अनलिमिटेड, अमर्यादित स्वातंत्र्य मात्र आवश्यक नाही. जर अनलिमिटेड किंवा अमर्याद जर स्वातंत्र्य असेल तर ते समतेला धक्का पोचू शकतं किंवा समतेला ते मारक होऊ शकतं. जगातले इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अतिरेकाचा सिद्धांत म्हणजे जगामध्ये प्रत्येक गोष्ट चांगली असते जर ती आपण प्रमाणात वापरली तर, आणि प्रमाणापेक्षा जास्त जर आपण कुठलीही गोष्ट वापरली तर ती घातकच असते. म्हणजे जे आपण अमृतासारखं जेवण करतो ते अमृत केव्हा आपल्याला असतं, तर जे आपण प्रमाणातच खाल्लं तर आपल्याला ते चांगलं असतं. आणि प्रमाणाच्या बाहेर आपण जर जेवण केलं तर तेच जेवण जे जीवन देतं ते जीवन घेतं सुद्धा. त्यामुळे अतिरेक जो आहे तो कुठल्याही गोष्टीचा होता कामा नाही. स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचा, काहीही लिहिण्याचा. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं, तर स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला स्वच्छंदपणे वागता येतं, स्वच्छंदपणा बोलता येतं, स्वच्छंदपणा खाता येतं, राहता येतं, पिता येतं, तुम्हाला पाहिजे तसं स्वतंत्रपणे जीवन जगता येतं. परंतु स्वातंत्र्य हे एवढं असू नये की तुमच्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या
कुठल्याही हिताला धक्का पोचता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये आर्टिकल 12 पासून ते आर्टिकल 35 पर्यंत म्हणजे 12 to 35 ही संविधानामध्ये मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स आहेत. हे फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क दिलेले आहेत, परंतु प्रत्येक हक्काला इंग्रजीमध्ये लिमिटेशन्स असं म्हणतात आणि मराठीमध्ये मर्यादा असे म्हणतात की हा हक्क आहे, पण हा हक्क तुम्हाला अनिर्बंध नाही. त्यामुळे जगात कुठलीच गोष्ट अनिर्बंध नसते. अनिर्बंध असेल की तो स्वैराचार असतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की स्वातंत्र्य तुम्हाला आहे, परंतु स्वातंत्र्य मात्र अनिर्बंध असता कामा नये. स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये. जर स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला तर तो समतेला काय करेल? धक्का देईल. तो समता प्रस्थापित करण्यासाठी त्रासदायक ठरेल. म्हणून स्वातंत्र्याचा अतिरेक होता कामा नये. तर स्वातंत्र्याचा अतिरेक म्हणजे तुम्ही काही बोलाल, काही लिहायची परवानगी आहे, लिहायचा अधिकार आहे, वाचनाचा अधिकार आहे, पुस्तक प्रकाशन करण्याचा अधिकार आहे, भाषण करण्याचा अधिकार आहे, धम्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाला आपल्याला स्वस्तपणे लिहिण्याचा, वाचण्याचा, बोलण्याचा, भाषण करण्याचा, संघटना स्थापन करण्याचा, धार्मिक संस्था स्थापन करण्याचा, विहार बांधण्याचा, मंदिर बांधण्याचा, मशीद बांधण्याचा, तुम्हाला तुमच्या धर्माचं सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला प्रगती करण्यासाठी, बोलण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र जरी असलं तरी या स्वातंत्र्याचा मात्र अतिरेक होता कामा नयेत. कारण त्यामुळे समता प्रस्थापित करण्यासाठी त्याचा त्रास होऊ शकतो किंवा अनिर्बंध स्वातंत्र्य हे समतेला मारक असू शकतं. समतेचं स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचं आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. प्रथम स्वातंत्र्य आपण म्हणतो, त्यानंतर समता म्हणतो आणि त्यानंतर बंधुत्व म्हणतो. पण बाबासाहेब आंबेडकर या तिघांचा क्रम लावताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्वोच्च स्थानी काय असेल तर बंधुत्व आहे, मिडल काय असेल तर दुसऱ्या स्थानाला काय असेल तर समता आहे आणि तिसऱ्या स्थानाला काय आहे? स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समतेचं स्थान हे स्वातंत्र्याच्या वरचं आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही तत्वत्रयी समजून घेत असताना ती जीवनामध्ये आणि जगातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ती महत्वाची आहे. का महत्वाची आहे? तर आधुनिक संपूर्ण जगाने लोकशाही स्वीकारलेली आहे आणि ही संपूर्ण जगामध्ये लोकशाहीची आधुनिक जगातली 2 राष्ट्र आहेत. म्हणजे एक अमेरिका आहे आणि दुसरं इंग्लंड आहे. इंग्लंडने संपूर्ण जगावरती राज्य केलेलं आहे आणि इंग्लंडच्या नंतर जो जगाचा राजा झालेला आहे तो अमेरिका आहे. या अमेरिकेने लोकशाहीची घटना दिलेली आहे आणि इंग्लंडमध्ये लेखी घटना नसली तरी घटनात्मक राज्य हे इंग्लंडच्या माध्यमातून जगामध्ये प्रसिद्ध आहे. अमेरिकेमध्ये लोकशाहीची अध्यक्षीय पद्धती आहे. तर ब्रिटनमध्ये जर आपण गेला तर ब्रिटनमध्ये आपल्याला आज ही राजेशाही म्हणजे तिथे पंतप्रधान पण आहे आणि राजा पण त्या ठिकाणी आहे, परंतु ते लेखी अशी घटना मात्र अमेरिकेमध्ये नाही. त्यामुळे समतेचं स्थान स्वातंत्र्यापेक्षा जास्त आहे, परंतु अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या आड येऊ शकते. जसं अमर्याद स्वातंत्र्य हे समतेच्या आड येऊ शकतं, तशी अमर्याद समता सुद्धा स्वातंत्र्याच्या आड येऊ शकते. म्हणजे समता ही अनिर्बंध असता कामा नये आणि स्वातंत्र्य सुद्धा अनिर्बंध असता कामा नये. आपल्या साधे शब्दामध्ये सांगायचं असेल तर काय? स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये आणि समतेचा सुद्धा स्वैराचार होता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या चौथ्या भागामध्ये याचं स्पष्टीकरण देताना जगातल्या सर्व शास्त्रज्ञांची सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत, समाजशास्त्रज्ञांची सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत. अशक्त आणि सशक्त माणूस, अशक्त माणूस आणि सशक्त माणूस आहे. समाजामध्ये अशक्त माणूस हे असतो आणि सशक्त माणूस हे असतो. या दोघांचाही बॅलन्स करण्याची अतिशय आवश्यकता असते. जर आपण सशक्त माणसाकडे संपूर्ण पॉवर दिली तर अशक्त माणसाचं जीवन हे सुसह्य होऊ शकत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे अनिर्बंध असता कामा नये. त्याचा बॅलन्स किंवा त्याचा समतोल हा राखण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समतेला स्वातंत्र्याच्या आड येता कामा नये आणि स्वातंत्र्याने समतेच्या आड येता कामा नये. तिसरं जे आहे की स्वातंत्र्य व समतेच्या रक्षणासाठी कायद्याची आवश्यकता असते. भारतीय संविधानाने किंवा जगातल्या कुठल्याही संस्थेने किंवा राष्ट्राने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले आहे. कुठली स्वातंत्र्य दिलेले आहे त्या संविधानामध्ये किंवा त्या संस्थेच्या घटनामध्ये कुठलं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते दिलेलं असतं.
तुम्हाला समता म्हणजे नेमकी समता कशी प्रस्थापित करायची हेही सांगितलेलं असतं. आता स्वातंत्र्याचे जे अधिकार दिलेले आहेत, लिहिण्या वाचण्या बोलण्याचे किंवा जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत स्वातंत्र्याचे, याचं जर उल्लंघन केलं तरी माझ्या लिहिण्यावरती जर कोणी त्रास करत असेल, माझ्या लिहिण्यासाठी मला कोणी त्रास देत असेल, मला वागण्यासाठी, बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी, धम्माचा प्रचार करण्यासाठी जर कोणी अडवं येत असेल आणि माझ्या हक्काचं जर उल्लंघन होत असेल, तर भारतीय संविधानामध्ये आणि जगातल्या इतरही संविधानामध्ये जर स्वातंत्र्य आणि समतेच्या तत्वाचं उल्लंघन झालं तर त्याला न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागता येते आणि त्यासाठी कायदे. आता याचं उदाहरण आपल्याला खूप छान देता येईल की भारतामध्ये जे संपूर्ण भारतामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये राहुल गांधींची केस जी आहे, ही राहुल गांधींची केस प्रसिद्ध आहे. म्हणजे राहुल गांधीच्या केसमध्ये आपण म्हटलं की त्यांनी भाषण केलं कर्नाटकमधल्या सभेमध्ये, आणि कर्नाटकमधल्या सभेमध्ये त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा मुद्दा काय होता, तर अमुक अमुक आडनावाची जी व्यक्ती आहे त्या अमुक अमुक आडनावाच्या व्यक्तींची नावं घेतली म्हणून त्या आडनावाच्या व्यक्तींची भावना दुखवल्या गेल्या, असा तो विषय होता. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही व्यक्तीला या देशाचं संविधान संपूर्ण देशात लागू असल्यामुळे जर कुठल्याही देशाच्या कानाकोपऱ्यातून जर माझ्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मला त्याची न्यायालयामध्ये दाद मागता येते. त्यामुळे स्वातंत्र्य भाषण करण्याचं आहे. मुद्दा काय याच्यामध्ये आहे की भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु तुमच्या भाषणामुळे, माझ्या किंवा तुमच्या भाषणामुळे इतरांच्या भावना दुखावता कामा नये हे बंधन कुठे संविधानामध्ये टाकलेलं असतं, कायद्याने टाकलेलं असतं. त्यामुळे समता आणि स्वातंत्र्य याचं संरक्षण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कायद्याची आवश्यकता असते किंवा कायद्याची आवश्यकता आहे. आता आपण स्वातंत्र्य आणि समता बघितलं. बंधुभाव, जे बंधुत्वाचं तत्व बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मानवता आणि धर्म याचं दुसरं नाव बंधुभाव आहे. म्हणजे स्वातंत्र्य आणि समतेपेक्षाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुत्वाला धर्माचं अथवा मानवतेची उपमा दिलेली आहे. एवढं बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून बंधुत्व हे अतिशय महत्त्वाचं आहे. सहजीवन किंवा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बंधुत्व हे मानवता आणि धर्म याचं दुसरं नाव आहे. कायदा, तर कायदा धर्मातीत असल्यामुळे त्याचं उल्लंघन होतं. म्हणजे राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे कायदे केलेले असतात स्वातंत्र्य, समता किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी कायद्याचं देशामध्ये उल्लंघन होऊ शकतं, परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मानणे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. धर्माचं उल्लंघन केलं जातं का? धर्म हा नैतिक दृष्टिकोनातून पाळला जातो. आपल्याला धर्माचं उल्लंघन करताना त्या धर्मातली कुठलीही व्यक्ती आपल्याला दिसते का? तर धर्माचं उल्लंघन मात्र कोणीही करत नाही. धर्म हा अतिशय पवित्र आहे. तो धर्मशास्त्राप्रमाणे चाललेला आहे आणि माझ्या धर्मशास्त्राप्रमाणे किंवा माझा धर्म ही माझी व्यक्तिगत किंवा धार्मिक दृष्टिकोनातून जी भावना आहे ती भावना आपल्या देशामध्ये तरी अतिशय तीव्र दिसते, परंतु धर्म हा पवित्र आणि धार्मिक भावना ह्या पवित्र असतात. त्यामुळे धार्मिक भावना मात्र ह्या प्रत्येकजण आपलं कर्तव्य आहे की धर्म मानण्याचं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु कायद्याचं मात्र उल्लंघन होताना दिसतं, परंतु धर्माचं उल्लंघन होताना बाबासाहेब म्हणतात की धर्माचं उल्लंघन कोणी करत नाही, कारण प्रत्येकजण समजतो की धर्म हा पवित्र आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तिन्हींची तुलना अशा पद्धतीने थोडक्यात आकाशवाणी केंद्र दिल्लीवरून थोडक्यात छोट्याशा शब्दामध्ये बाबासाहेब आंबेडकर करतात. याचा आपण जाहीर विस्तार करत नाही, पुढे याचा विस्तार आपल्याला करता येईल. आता ही जी तत्वत्रयी आहे म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, हे जे माझ्या जीवनाचं अधिष्ठान या शीर्षकाखाली बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे, ते जरी माझ्या जीवनाचं असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की माझं तत्वज्ञान जे आहे म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचं जे तत्वज्ञान जे आहे ते सुखवस्तू माणसासाठी नाही किंवा आळशी माणसासाठी नाही किंवा ते नकारार्थी जीवन जगणाऱ्या माणसासाठी नाही किंवा खाऊन पिऊन फक्त घरामध्ये झोपून राहणाऱ्या माणसासाठी माझं हे तत्वज्ञान अजिबात नाही. का नाही? तर माझं तत्वज्ञान हे क्रांतिकारक आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी तत्वत्रयी आहे ही तत्वत्रयी सुखवस्तू माणसासाठी नाही, ही तत्वत्रयी क्रांतिकारक आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझं तत्वज्ञान माझ्यासाठीही आहे
आणि इतरांच्यासाठीही आहे, म्हणजे सर्वांच्यासाठीच हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वत्रयी माझ्या जीवनाचं तात्विक अधिष्ठान असलं ते फक्त माझ्यापुरतंच नाही, तर ते इतरांच्यासाठी आहे आणि सर्वांच्यासाठीही आहे. माझ्या तत्वज्ञानाचं हे जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचं उद्दिष्ट काय? बाबासाहेब आंबेडकरांनी कमी शब्दामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा आपल्या संपूर्ण जीवनाचं अधिष्ठान आहे हे कमी शब्दामध्ये किती सुंदर म्हणजे स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या म्हणतात की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे माझ्या जीवनाचं तात्विक अधिष्ठान आहे. याचं उद्दिष्ट काय? हे कशासाठी? हे जे सगळं आपण स्पष्टीकरण देतोय हे कशासाठी? तर बाबासाहेब आंबेडकर एका शब्दामध्ये सांगतात की ह्या तत्वज्ञानाचं उद्दिष्ट एकच आहे आणि ते म्हणजे मतपरिवर्तन. मतपरिवर्तन करायचं आहे. परिवर्तन हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आज जे मत आहे त्या मतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना परिवर्तन करायचं आहे. या देशामध्ये जी ऑलरेडी विचारसरणी आहे ती विचारसरणी नष्ट करून त्या जागेवरती दुसरी विचारसरणी बाबासाहेब आंबेडकरांना स्थापन करायची आहे. त्यामुळे माझं जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाचं उद्दिष्ट आहे की मला या देशामध्ये परिवर्तन करायचं आहे. जी एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असलेली जी जाती व्यवस्था असेल, वर्ण व्यवस्था असेल, मनुव्यवस्था असेल, उच्च नीच असेल, विषमतामूलक जी समाज व्यवस्था असेल, या समाज व्यवस्थेच्या ठिकाणी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची विचारसरणी मला प्रस्थापित करायची आहे. त्यामुळे माझ्या तत्वज्ञानाचं एकमेव उद्दिष्ट मतपरिवर्तन असं आहे. परिवर्तन आमच्या आंबेडकरी अनुयायांच्या सगळ्या संघटना आहेत आणि विशेषतः सगळ्या संघटनांचा आपण सातत्याने म्हणतो की सामाजिक परिवर्तन हाच आपल्या चळवळीचा काय आहे? संकल्प आहे. अशाही पद्धतीने आपण म्हणतो. थोडक्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या तत्वज्ञानाचं उद्दिष्ट मतपरिवर्तन हे आहे. परत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे मला एस्टॅब्लिश करायचं आहे. हे एस्टॅब्लिश करणं एवढी सोपी गोष्ट आहे का? या देशातली चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट करणं, या देशातली जाती व्यवस्था नष्ट करणं, या देशातली विषमतामूलक समाज व्यवस्था नष्ट करणं हे एवढं सोपं आहे का? कारण ती हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. तिनं इथल्या अस्पृश्यांना किंवा तिनं इथल्या बहुजन समाजाला गुलामगिरीमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची समाज व्यवस्था या देशामध्ये निर्माण करायची आहे आणि ती कशा पद्धतीने करायचं? या देशातल्या लोकांचं मतपरिवर्तन करून ती मला बदलायची आहे. पण हे जे माझं कार्य आहे किंवा हे जे माझं उद्दिष्ट आहे हे मात्र उद्दिष्ट अतिशय सोपं मात्र अजिबात नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे भव्य कार्य आहे. हे भव्य कार्य बाबासाहेब आंबेडकरांचं कसं आहे तर आपण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व संविधानाच्या माध्यमातून प्रस्थापित होताना पाहिलेलं आहे. म्हणजे ते किती भव्य आहे. जाती व्यवस्था म्हणजे मनुस्मृती जाळली तरी जाती व्यवस्था नष्ट होत नाही किंवा जाती व्यवस्था नष्ट झालेली नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता या देशामध्ये प्रस्थापित करून स्वातंत्र्य, समतेचा समाज व्यवस्था निर्माण करणं हे भव्य कार्य आहे आणि या भव्य कार्यासाठी खूप अवधी लागेल, पुष्कळ अवधी लागेल किंवा पुष्कळ कालावधी या दृष्टिकोनातून लागेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिकृतपणे त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात. तर बघा बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्य, समता म्हणून 26 जानेवारी 1950 सालापासून या देशाने संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व अधिकृतपणे स्वीकारलेलं आहे. आणि आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये शाळेमध्ये रोज आपण हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व स्वीकारलेले असल्याचं प्रास्ताविकेच्या माध्यमातून आपण अधिकृतपणे जाहीर करत असतो. आपण जी संविधानाचं जे प्रियांबल आहे, संविधानाची जी प्रास्ताविका आहे, ही प्रास्ताविका म्हणजे गेल्या 7-8 वर्षापासून किंवा गेल्या 10 वर्षापासून अनेक शाळांच्या मध्ये सकाळी शाळा भरली की शाळेमध्ये सुरुवातीला प्रास्ताविका वाचली जाते. म्हणजे दररोज आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा उद्घोष सातत्याने करीत असतो. त्यामुळे स्वातंत्र्य उद्घोष करणं म्हणजे काय आहे तर दररोज मी हे जाहीर करतोय की स्वातंत्र्य, समतेवरती या देशामध्ये समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे आणि ती निर्माण करण्याचा आज मी संकल्प करीत आहे. त्यामुळे संविधानाच्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून किंवा 26 जानेवारी 1950 साली या देशामध्ये संविधानाचा अंमल सुरू झाला. जर संविधानाच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा अंमल या देशामध्ये सुरू होतो. परंतु प्रत्यक्षात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की 26 जानेवारी 1950 पासून संविधानामध्ये जे दिलेलं आहे त्याचं प्रात्यक्षिक करण्याचं एक आपलं उद्दिष्ट आहे. त्यामुळे 2 उद्दिष्ट अधिकृतपणे आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाचं
दोन उद्दिष्ट आहेत 26 जानेवारी पासून. ध्येय संविधान आणि धर्म. प्रात्यक्षिक जीवनामध्ये माणूस हा धर्माच्या तत्वज्ञानाप्रमाणे वागताना दिसतो, परंतु संविधानाच्या माध्यमातून तो वागत नाही. आणि ही दोन उद्दिष्ट आहेत. आपण हे एक उद्दिष्ट संविधानाचं आहे हे फक्त राजकारणापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. प्रात्यक्षिक जीवनामध्ये मात्र धार्मिक जी शास्त्र आहे, धर्मशास्त्राचं जे तत्वज्ञान आहे त्याच्याप्रमाणेच आपण आपलं प्रात्यक्षिक जीवन जगत असतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 26 जानेवारी 1950 पासून भारतीयांची दोन ध्येय झालेत. एक ध्येय संविधानाचं आहे आणि दुसरं धर्माचं आहे. कसं आहे ते बघा. ही दोन्ही ध्येय जी आहे ही परस्पर विसंगत आहेत. ही दोन्ही ध्येय आहेत ही परस्पर विसंगत आहेत. कारण संविधान म्हणतंय की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, आणि धर्म म्हणतोय की माझ्या धर्मशास्त्रावर आधारित असलेली जी जातीय व्यवस्था, विषम व्यवस्था, उच्च नीचतेची व्यवस्था ही मला यशस्वी करायची आहे. म्हणजे एका बाजूला समता आहे आणि दुसऱ्या बाजूला विषमता आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1907 साली गुरुवर्य केळुस्कर गुरुजींनी जे बुद्धचरित्र दिलं होतं आणि त्या बुद्धचरित्रामध्ये वाचल्यानंतर रामजी बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील आहे यांच्याबरोबर जी पहिली चर्चा केली होती, या पहिल्या चर्चेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांना सांगतात की मला तुम्ही सगळी हिंदू धर्माची जी पुस्तकं वाचायला दिली, रामायण, महाभारत किंवा पुराणं असतील वाचायला दिली, आणि त्यानंतर वाचल्यानंतर आज मी ज्यावेळेस बुद्धाचं चरित्र वाचलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आपलं अनुमानात्मक प्रतिक्रिया देताना म्हणतात की हे 100% विषमतेचं आहे आणि हे 100% समतीचं आहे. हा पूर्णपणे 36चा आकडा आहे. हे दोन्ही मिळून 63चा आकडा कधीही बनू शकत नाही. मग तुम्ही हे मला का दिलेलं नाही? मुद्दा आपला इथे काय की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 26 जानेवारी पासून या देशामध्ये या एका बाजूला विषमतेचं तत्वज्ञान प्रात्यक्षिक जीवनामध्ये आपल्याला दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला आपण आज शपथ घेतोय किंवा संकल्प करतोय की आजपासून या देशामध्ये समता प्रस्थापित करायची, स्वातंत्र्य प्रस्थापित करायचं, बंधुभाव प्रस्थापित करायचा. ही दोन ध्येय आहेत. कुठलं तरी एकच ध्येय माणसाच्या जीवनामध्ये किंवा देशाच्या जीवनामध्ये असण्याची आवश्यकता आहे. ही दोन विसंगत जीवन आहेत आणि या विसंगतीच्या जीवनामध्ये आपला देश 26 जानेवारी पासून एकत्रितपणे आहे. 24 नोव्हेंबर 1954ला बाबासाहेब आंबेडकरांनी सारनाथ येथे भाषण केलेलं आहे. भिक्खू लोक आणि उपासकांच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयावरती भाषण केलेलं आहे. 24 नोव्हेंबरला बाबासाहेब आंबेडकर भिक्खू आणि उपासकांच्या समोर सारनाथ येथे भाषण करताना म्हणतात की 26 जानेवारी 1950ला मी जे संविधान दिलेलं आहे हे संविधान सांगतं की या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व प्रस्थापित झालं पाहिजे. परंतु प्रात्यक्षिक जीवनामध्ये जर आपण बघितलं तर प्रात्यक्षिक जीवनामध्ये विषमतेवर आधारित धर्माचं जे प्रात्यक्षिक चालू आहे, ही दोन टोकं आहेत. ही दोन टोकं एकत्र येणं कधीही शक्य नाही. दोघांपैकी एकाचं कोणीतरी कोणाला शरण गेलं पाहिजे. दोघांपैकी एकच ध्येय या देशामध्ये अस्तित्वात राहील. आपण बारीकपणे याचा अभ्यास चिंतन केलं तर वर्तमान काळातल्या किंवा गेल्या 75 वर्षाच्या या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या प्रवासामध्ये आपल्याला जी एकमेकाच्या संदर्भात या देशामध्ये धर्मावरून जे प्रचंड आपल्याला भेद दिसतो किंवा भारतीय संविधान सातत्याने बदललं पाहिजे असं जे म्हटलं जातं, त्या म्हणण्याला एकमेव कारण काय आहे तर भारतीय संविधान म्हणतं की स्वातंत्र्य, समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि प्रात्यक्षिक जीवनामध्ये धर्म मानणाऱ्या लोकांना मात्र जाती व्यवस्था, उच्च नीचता आणि विषमतेची व्यवस्था या देशामध्ये सोडू द्यायची नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य, समतेचं डॉक्युमेंट किंवा दस्तऐवजाची अंमलबजावणी या देशामध्ये प्रात्यक्षिक जीवनामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये होऊ शकलेली नाही. ते संविधान फक्त राजकीय दृष्टिकोनातूनच मर्यादित राहिलेलं आहे. संविधानाचं प्रतिबिंब सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनामध्ये पडलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजेच सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक जीवनामध्ये आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व प्रस्थापित झालेलं दिसत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला. 26 जानेवारी 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता आणि आपला प्रत्येक वक्ता भाषणामध्ये वापरताना म्हणतो की राजकीय समता प्रस्थापित झाली. जे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण होतं की आपण उद्यापासून राजकीय समता प्रस्थापित संविधानाच्या माध्यमातून करीत आहोत, परंतु सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था स्थापन केली नाही तर
हा जो संविधानाचा डोलारा आहे, हा संपूर्ण संविधानाचा डोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला सुरुवात होण्यापूर्वीच इशारा या देशामध्ये दिला होता आणि ते कोटेशन आपण सगळेजण सातत्याने म्हणत असतो की संविधानाच्या माध्यमातून ताबडतोब उद्यापासून राजकीय समता प्रस्थापित होते. म्हणजे राजकारणात गेले की सगळेजण एकत्र बसतायत, राजकारणात सगळी समता प्रस्थापित झालेली आपल्याला दिसते. खरं तर वस्तुतः 100% राजकारणामध्ये पण समता प्रस्थापित झालेलं जर आपण पाहिलं तर आपल्याला आढळत नाही. कारण राजकारणामध्येही कुठल्या पक्षामध्ये जर तुम्ही गेला तर त्या पक्षामध्ये SC ST सेल वेगळा आहे, मायनॉरिटीचा सेल वेगळा आहे. SC STचा कधी प्रस्थापित पक्षाचा अध्यक्ष किंवा असं सातत्यानं त्याला उच्च स्थान मिळताना आपल्याला दिसत नाही. कधी काळी चुकून एखादा जर झाला तर त्याला रोज त्याचं वर्तमानपत्रामध्ये म्हटलं जातं की दलित मुख्यमंत्री झाला, दलित अध्यक्ष झाला, दलित हे झाला, दलित ते झाला, सातत्याने म्हटलं जातं. त्यामुळे राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की काही अंशी राजकारणामध्ये समता प्रस्थापित करतोय आपण, पण प्रात्यक्षिक जीवनामध्ये या देशातल्या लोकांनी राजकारणामध्ये सुद्धा 100% स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव प्रस्थापित होताना आपल्याला दिसलेला नाही. मग जर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व क्षेत्रात जर विषमता असली तर या संविधानाचा डोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही. ते संविधान असून नसून काही उपयुक्त असणार नाही. त्यामुळे आपण या देशामध्ये बघतो की गेल्या 75 वर्षापासून संविधान प्रस्थापित झालेलं आहे, परंतु संविधान जरी प्रस्थापित झालं तरी संविधानाचं तत्वज्ञान मात्र अधिकृतपणे घेतलेलं नाही. आपल्याला संविधानाच्या माध्यमातून फक्त इलेक्शनची प्रक्रिया होताना आपल्याला दिसत असते, निवडणुका झालेल्या आपल्याला दिसत असते, पण निवडून आलेली व्यक्ती समता स्थापन करण्याचा प्रयत्न करते का, स्वातंत्र्य स्थापण्याचा प्रयत्न करते का, बंधुभाव स्थापण्याचा प्रयत्न करते का? उलट संविधानाच्या तत्वावरती, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावरती प्रत्येक निवडून आलेल्या व्यक्तींनी भाषण करण्याची आवश्यकता असते. परंतु संविधानाच्या तत्वाच्या विरुद्धचे ध्येय धर्माचं आहे, या धर्मावरतीच या देश प्रवासित असताना दिसत असतो. म्हणून आजच्या जी कॉन्ट्रावर्सी जी देशामध्ये गेल्या 75 वर्षापासून आपल्याला सातत्याने दिसत असते, जसं 14 ऑगस्ट 2023ला एक आर्टिकल मोठं आलं इंग्लिशमध्ये आणि त्या आर्टिकलमध्ये सांगितलं जातं की संविधान बदललं पाहिजे, किंवा 1950 सालापासूनच आपण बघितलं की संविधान बदललं पाहिजे ही या देशामध्ये सातत्याने सुरू झालं. त्याच्यामुळे या देशामध्ये दोन ध्येय, एक संविधानाचं ध्येय आणि दुसरं धर्माचं ध्येय, हे सातत्याने आपल्याला जाहीरपणे प्रात्यक्षिक जीवनामध्ये अधिकृतपणे असताना आपल्याला दिसतं. राजकीय ध्येयवाद हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा मान्य केला सगळ्यांनी की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे अमान्य कोणी केलंय का? अमान्य कोणी करत नाही, परंतु त्याचं प्रात्यक्षिक करत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता हा राजकारणापुरता शब्द तसाच ठेवला. राजकारणापुरती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आहे. आपण चर्चेला गेल्यानंतर म्हणतो की आता कुठे विषमता आहे, आता कुठे भेदाभेद आहे, आता कुठे जाती व्यवस्था आहे. परंतु खेड्यापाड्यामध्ये गेल्यानंतर जाती व्यवस्था असल्याची आपल्याला जागोजागी किंवा कुठल्याही या देशातल्या खेड्यामध्ये गेला तरी असं एक कुठलं खेडं दिसणार नाही की त्या खेड्यामध्ये जाती व्यवस्था नाही, किंवा त्या खेड्यामध्ये उच्च नीचता नाही, किंवा त्या खेड्यामध्ये भेदभाव नाही. त्यामुळे राजकारणामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याला अधिकृत मान्यता दिली, बाबासाहेब आंबेडकरांचे हे शब्द आहेत. परंतु सनातनी किंवा धार्मिक वृत्तीमुळे व्यवहारात मात्र स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला नकार दिलेला आहे. प्रात्यक्षिक जीव राजकारणात तुम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाला मान्यता देता संविधानाच्या जबरदस्तीमुळे, परंतु तुम्ही प्रात्यक्षिक जीवनामध्ये अधिकृतपणे याला या देशामध्ये नकार दिलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एकाने दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. एक तरी संविधानाची तरी या देशामध्ये व्यवस्था प्रस्थापित करा, किंवा धर्माची तरी व्यवस्था प्रस्थापित करा, पण एकाच वेळी धर्माची आणि संविधानाची दोन्हीही व्यवस्था जर या देशामध्ये सुरू राहिल्या तर मात्र देशामध्ये सातत्याने गोंधळ होणार, देशामध्ये सातत्याने दंगली होण्याचा प्रश्न निर्माण होणार. देशामध्ये सातत्याने दोन वर्गामध्ये म्हणजे समतेचा आणि विषमतेचा वर्ग जो आहे या वर्गांच्यामध्ये सातत्याने मतभेद होणार. त्यामुळे त्या माध्यमातून मोठ्या दंगली होताना आपल्याला या देशामध्ये दिसतात. या देशामध्ये पूर्ण जे पायात्मक जे गोष्ट आहे दंगली होण्याचं किंवा मतपरिवर्तन होण्याचं, एकतर संविधानाचं ध्येय या देशामध्ये तुम्हाला स्वीकारावं लागेल, नाहीतर धर्माचं तरी ध्येयवाद तुम्हाला स्वीकारावं लागेल. पण दोन्हींचा क्लॅश झाला तर मग त्यामधून मात्र दंगलच होताना आपल्याला दिसते. त्यामुळे राजकीय ध्येयवाद, पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही दोन्ही जरी ध्येय असली, गेली 75 वर्ष ही प्रत्यक्षात आपल्याला दोन्हींचाही प्रवास होत असताना जरी दिसला,
तरी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला मात्र विश्वास आहे की एक ना एक दिवस धर्माचा ध्येयवाद नष्ट होऊन स्वातंत्र्य आणि समता बंधुत्वाचा ध्येयवादच या देशामध्ये स्वीकारला जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे जे आहे, हे जे 1954च्या ऑक्टोबरमध्ये दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून थोडक्या शब्दामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि या स्पष्टीकरणातून आपण काय अनुमान घ्यायचं किंवा काय संदेश घ्यायचा, तर बाबासाहेब आंबेडकरांचं हे टायटलच आहे की माझ्या संपूर्ण जीवनाचा आणि माझ्या संपूर्ण समग्र चळवळीच्या माझ्या जीवनाचं अधिष्ठान किंवा तत्वज्ञान जे आहे ते स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हेच आहे। आणि हे कुठून घेतले, तर हे मी बुद्धाकडून घेतलेलं आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे जीवन आहे ते बुद्धत्वावरती आहे। हे आपण पहिल्या लेक्चरपासून ते भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण हे जे पर्व सुरू केलेलं आहे, या सर्व पर्वाचा आणि जेवढी लेक्चर होतील त्या सगळ्यांचं उद्दिष्ट काय आहे, या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांनी एवढी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन हे बुद्धत्वावरती विकसित झालेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण समग्र चळवळ ही बुद्धत्वावरती विकसित झालेली आहे। बुद्धत्वावरती म्हणजे त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धत्व म्हणजेच 2500 वर्षापूर्वीचं बुद्धत्वातलं स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही तत्वत्रयी आहे। या तत्वत्रयीवरती माझं जीवन आणि माझी संपूर्ण चळवळ विकसित झालेली आहे। त्याची उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रात्यक्षिक जीवनामध्ये जर पाहायची असतील तर आपण बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वत्रयी उद्दिष्टावर संस्था आणि संघटना स्थापन केल्या। बाबासाहेब आंबेडकरांनी जी सुरुवातीला 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली आणि त्यानंतर बहिष्कृत नव्हे तर सर्व समाजांची मिळून बाबासाहेब आंबेडकरांनी एक संस्था स्थापन केली। त्या संस्थेचं नावच बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समता संघ असं नाव दिलं आणि त्याचं उद्दिष्टच बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं की या देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी ही संस्था बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे। ही संस्था फक्त बहिष्कृतांची नव्हती, या संस्थेमध्ये ब्राह्मण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि ब्राह्मणामधले डॉक्टर, वकील, इंजिनियर असे मोठमोठे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या या समाज समता संघामध्ये होते। अगदी कोण लोक होते, तर याचं एक उदाहरण सांगता येईल की समाज समता संघाचे ॲक्टिव्ह सदस्य लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधर पंत सुद्धा होते आणि या समाज समता संघ संघटनेची जी शाखा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्याची, त्याची शाखा लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधर पंत आहेत। यांनी पुण्यामध्ये गायकवाड वाड्यामध्ये या संस्थेची शाखा सुद्धा निर्माण केली होती। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बहिष्कृतामध्ये समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला नव्हता, तर सुरुवातीपासून या देशामध्ये सर्व वर्गामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे या तत्वाने बाबासाहेब आंबेडकरांनी हा संघ स्थापन केला। त्याचा प्रचार करण्यासाठी ही संस्था 1927 साली स्थापन केली। त्याचा प्रचार करण्यासाठी समता नावाचं पाक्षिक बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं। त्या पाक्षिकाचे जे सगळे सदस्य असतील, एडिटर असतील किंवा तिथं लेख लिहिणारे असतील, या सगळ्यांचं समतावादी कोण आहेत, तर त्यांनी तथागत, फुले, शाहू, बाबासाहेबांचं किंवा कबीर हे जे समतावादी जे मोठमोठे महापुरुष होऊन गेले, या संपूर्ण समतावादी महापुरुषांचं तत्वज्ञान या समता या पाक्षिकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या लेखकांनी लिहिले आणि त्यांनी अधिकृतपणे मान्यता दिली की समतावादी बुद्ध आहे, समतावादी फुले आहेत, समतावादी शाहू आहेत। हे जे महापुरुष होऊन गेले, या महापुरुषांचं संपूर्ण चरित्र आणि त्यांचा संदेश आपल्याला या समता पाक्षिकामध्ये 1928 सालापासून दिसतो। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीला संघर्षाला प्रारंभ करताना समता सैनिक दल हे स्थापन केलं होतं। हे समता सैनिक दल बाबासाहेब आंबेडकरांनी का स्थापन केलं होतं, तर जो 1927चा जो महाडचा संघर्ष झाला होता, हा महाडचा जो सत्याग्रह होता, या महाडच्या सत्याग्रहावरती बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावरती जो हल्ला झाला होता आणि आपल्या देशामध्ये जो अस्पृश्यांच्यावरती सातत्याने हल्ला होत होता, हा हल्ला परतवून लावण्यासाठी आणि आपल्या समाजाला संरक्षणाची फळी आवश्यकता आहे म्हणून 1926-27च्या दरम्यान
बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाचं उदाहरण देऊन सांगितलं की महाडचा सत्याग्रह आपल्याला जर यशस्वी करायचा असेल तर या समता सैनिक दलामुळे आपण तो यशस्वी करू शकलो। त्यामुळे आपल्या समाजावरती सातत्याने ज्या ज्या ठिकाणी हल्ले होतात किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची न्याय मिळत नाही तर त्याचं संरक्षण करण्यासाठी समता सैनिक दलाची बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून 1926-27च्या दरम्यानमध्ये मुंबईमध्ये स्थापना करण्यात आली। त्यानंतर या समता सैनिक दलाच्या शाखा संपूर्ण भारतामध्ये ओपन झालेल्या आपल्याला आढळतात आणि एका ठिकाणी 5-5, 10-10 हजार लोकांच्या परेड होताना आपल्याला दिसत होते। त्यामुळे सगळा तरुण वर्ग त्यावेळी जो अस्पृश्यामधला होता हा समता सैनिक दलामध्ये। या समता सैनिक दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे जे समता सैनिक दल मी कशासाठी स्थापन केलंय, समता या शब्दाचाच अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे। माझ्या जय जयकाराकरता किंवा फक्त माझ्या करताच किंवा माझं श्रेष्ठत्व स्थापन करण्याकरता किंवा फक्त माझंच नाव होण्यासाठी मी हे समता सैनिक दल स्थापन केलेलं नाही, तर हे समता सैनिक दल संरक्षणासाठी आहे। हे समता सैनिक दल समता या तत्वज्ञानावरती प्रस्थापित झालेलं आहे। फक्त अन्यायाचा प्रतिकार करणं एवढंच काम असेल, परंतु अन्याय करणं मात्र समता सैनिक दलाचं काम असणार नाही। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी याच धर्तीवरती स्वतंत्र मजूर पक्ष केला। नुसता मजूर पक्ष नव्हता, तो स्वतंत्र मजूर पक्ष होता। बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करतात, त्यानिमित्ताने पुढेच एक स्टेज जाऊन संपूर्ण या देशातला जो मजूर वर्ग असेल त्या मजूर वर्गाला बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली 15 ऑगस्ट 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर वर्गाची स्थापना केलेली आहे आणि 1938 साली 12 आणि 13 फेब्रुवारी 1938 साली बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील मनमाडमध्ये JIP रेल्वेची एक मोठी कामगार परिषद बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती आणि या कामगार परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक भाषण आहे आणि या देशातल्या कामगारांची संघटना काय असली पाहिजे, या देशातल्या कामगारांचं ध्येय काय असलं पाहिजे, या देशातल्या कामगारांनी कुठल्याही इतर पक्षांच्या किंवा इतर विचारधारेच्या नादाला न लागता बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेमध्ये अधिकृतपणे जाहीर केलं होतं। ती मनमाडची परिषद ऐतिहासिक बाबासाहेबांच्या जीवनामधली सुद्धा आहे की जिथून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या संपूर्ण कामगारांच्यासाठी संदेश दिला होता आणि तो एकच संदेश दिला होता की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशातल्या कामगार संघटनेचं एकमेव ध्येय असलं पाहिजे की त्यांनी या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व प्रस्थापित करायला पाहिजे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर फक्त हे राजकारणापुरतं म्हणत नाहीत, बाबासाहेब आंबेडकर फक्त समाजकारणापुरतं म्हणत नाहीत, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो या देशाचा मजूर वर्ग आहे त्या या देशाच्या मजूर वर्गाचं एकमेव उद्दिष्ट काय असलं पाहिजे हे 1938च्या मनमाड परिषदेतील अध्यक्षीय भाषणावरून मोठं भाषण आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्यामध्ये सांगतात की तुमचा आणि या देशातल्या कामगाराचं एकमेव उद्दिष्ट असलं पाहिजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या देशामध्ये प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे आणि या व्यतिरिक्त या देशातल्या कामगारांचं दुसरं कुठलंही ध्येय असू शकत नाही, उद्दिष्ट असू शकत नाही। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशन काढला होता। म्हणजे मजूर पक्ष जो बाबासाहेब आंबेडकरांचा 1936 सालापासून 42 सालापर्यंत होता, तर मजूर पक्षाकडून पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनकडे का आले होते, तर आपण त्याचा प्रसंग सांगितला होता की महात्मा गांधींनी जसं पुणे कराराच्या वेळेस गोलमेज परिषदेमध्ये जी दुसरी परिषद झाली होती आणि दुसऱ्या परिषदेमध्ये गांधी आंबेडकर संघर्ष झाला होता आणि या गांधी आंबेडकर संघर्षामध्ये एक पॉईंट मोठा झाला होता, तो म्हणजे गांधींनी भूमिका घेतली होती की बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे नेते नाहीत। तसाच दुसरा प्रसंग 1942 साली घडलेला होता। 1942 साली एका बाजूला क्विक इंडिया म्हणजे चले जावची चळवळ आपल्या देशामध्ये सुरू झाली होती आणि क्रिप्स कमिशन भारतामध्ये आलं होतं। 1942 साली गांधी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमामध्ये होते आणि या सेवाग्राम आश्रमामध्ये हे क्रिप्स कमिशन वर्ध्याला गांधींना भेटतं। या भेटीमध्ये असं म्हटलेलं आहे की गांधींनी त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर BR आंबेडकर हे या देशातल्या मजुरांचे नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र मजूर पक्ष आहे, ते शेड्यूल कास्टचे नेते नाहीत किंवा ते शेड्यूल कास्टचं प्रतिनिधित्व करत नाहीत। बाबासाहेब आंबेडकरांना या क्रिप्स कमिशनने सांगितलं की गांधींचं म्हणणं आहे की तुम्ही शेड्यूल कास्टचं प्रतिनिधित्व करत नाही, काँग्रेस आणि गांधी शेड्यूल कास्टचं प्रतिनिधित्व करते, त्यामुळे या कारणास्तव
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करून त्या जागी 1942 साली बाबासाहेब आंबेडकर पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करतात। या शेड्यूल कास्ट फेडरेशनचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत तत्व काय, स्वातंत्र्य समता या देशामध्ये प्रस्थापित व्हावी हे एकमेव होतं। आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली डायरेक्ट भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची स्थापना केलेली आहे। आणि भारतीय बौद्ध महासभा म्हणजे पूर्ण बुद्धत्व, आणि बुद्धत्व म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे अधिकृतपणे आलेलं आहे। त्यानंतर स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तत्वत्रयीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950च्या नंतर जे संघटन राजकीय काढलं त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणतात। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच कलम आहे की हे संपूर्ण जो पक्ष आहे हा पक्ष स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तत्वत्रयीवरती निर्माण झालेला आहे। ज्यांना स्वातंत्र्य समता बंधुत्व मान्य असेल त्यांनीच रिपब्लिकन पक्षामध्ये यायचं आहे, त्यांनीच रिपब्लिकन पक्षामध्ये काम करायचं आहे। जगातलं हे एकमेव आश्चर्य आहे की एका देशामधला घटनेचा निर्माता आणि एका पक्षाचा निर्माता, घटनेचंही उद्दिष्ट स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व आणि पक्षाचंही उद्दिष्ट स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व, त्यामुळे पक्षाचा निर्माता आणि घटनेचा निर्माता या देशातला एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आणि भारतीय संविधान या दोघांची उद्दिष्ट समान नव्हे, एकसारखी जशीच्या तशी आहेत। रिपब्लिकन पक्ष हा स्वातंत्र्य समता बंधुत्व या तत्वावरती उभा बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून तो दस्तऐवज निर्माण केला, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये हा पक्ष कधीही प्रस्थापित होऊ शकला नाही। फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी हा दस्तऐवज जो आहे 13 ऑक्टोबर 1956 साली नागपूर मुक्कामी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपले हे जे कागदावरती जो दस्तऐवज बनवला होता या पक्षाचा तो प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाहीर केला होता, परंतु त्याची प्रत्यक्ष मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत स्थापना होऊ शकली नव्हती। त्यामुळे फक्त प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे घडलेलं होतं। आता त्यानंतर हे आपण बाबासाहेब आंबेडकरांनी काय पाहिलं की स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वावर आधारित बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था आणि संघटना निर्माण केल्या। त्यानंतर 1936 साली बाबासाहेब आंबेडकरांचं जे जाती निर्मूलन हे भाषण आहे, या जाती निर्मूलनाच्या भाषणामध्ये सुद्धा या देशातली जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर त्याला पर्याय एकमेव काय आहे तर स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची प्रस्थापना केली की जाती व्यवस्था आपोआपच काय होते, नष्ट होते। त्यामुळे जाती निर्मूलनावर उपाय काय आहे, जाती निर्मूलनावर उपाय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व यावरती समाज व्यवस्था। आपण प्रत्येक वेळी अनेक वेळा मी उदाहरणं दिलेली आहे की सुधारणा नव्हे परिवर्तन, रिकन्स्ट्रक्शन आणि रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा आणि परिवर्तन हे बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने या देशाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आणि मी नेहमी वाक्य म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या जेवढ्या क्षेत्रातील संस्था संघटना आहेत त्या सर्व संस्थांचं एकमेव उद्दिष्ट जर कुठलं असेल सर्वांचं सारखंच तर ते रिकन्स्ट्रक्शन असलं पाहिजे, रिफॉर्मेशन मात्र असलं नाही पाहिजे किंवा रिफॉर्म्स मात्र असल्या नाही पाहिजे। म्हणजे आम्हाला या देशामध्ये जी व्यवस्था जातीय व्यवस्था आहे, विषम व्यवस्था आहे, ही विषम व्यवस्था नष्ट करून त्या जागेवरती स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची व्यवस्था प्रस्थापित करायची आहे। त्या व्यवस्थेतल्या सुधारणा आम्हाला मान्य नाहीत, ती व्यवस्थाच पूर्णपणे नष्ट करून ती प्रत्यक्षामध्ये आम्हाला ही व्यवस्था स्थापन करायची आहे। संविधानात आम्ही ती मान्य केलेली आहे, फक्त प्रात्यक्षिक मात्र त्याचं आपल्याला करायचं आहे। त्यामुळे 1936 सालचं जे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दा उपस्थित केला की मी या देशातली हिंदू समाज व्यवस्था नाकारतो किंवा जी बनव आधारित जाती व्यवस्था आहे, विषम व्यवस्था आहे, उच्च नीचतेची व्यवस्था आहे, ही समाज व्यवस्था मला मान्य नाही। असं जर मी अनेक वेळा सातत्याने म्हणत असेल तर या जगातली कोणतीही व्यक्ती उठेल आणि मला प्रश्न विचारेल की जर ही व्यवस्था तुम्हाला मान्य नसेल तर मग तुम्हाला कुठली व्यवस्था मान्य आहे। त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर 1936 साली ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये अधिकृतपणे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या वेळेस ही व्यवस्था मी नाकारतो त्यावेळेस पर्यायी व्यवस्था माझ्याकडे असल्याशिवाय मला ही व्यवस्था नाकारण्याचा सुद्धा अधिकार नाही। ही व्यवस्था मी नाकारीत आहे, माझ्या मनामधली किंवा मला जी व्यवस्था हवी आहे ती स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वावर
आधारलेली आदर्श समाज व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित करायची आहे. 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट या देशाला सांगतात की जाती आधारित समाज व्यवस्थेला पर्याय स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्वत्रयावरती आदर्श समाज मला या देशामध्ये निर्माण करायचा आहे. माझा आदर्श स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावरच आधारित आहे. म्हणजे संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आहे या 3 शब्दामध्ये समूर्त झालेलं कसं आहे. ते संस्था असतील, संघटना असतील, प्रात्यक्षिक जीवन असेल. म्हणजे आपण म्हणतो ना, जळीस्थळी काष्टी पाशाने कुठेही बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये डोकावला तर ते जीवन पूर्णपणे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाने ओत भरलेलं आपल्याला आढळेल. त्यामुळे बंधुत्वाला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बंधुत्वाला काय आक्षेप असू शकतो, स्वातंत्र्याला काय आक्षेप असू शकतो आणि समतेला काय आक्षेप असू शकतो. बंधुत्व हे सर्वच आहे. आपण या देशातले सर्व बांधव जर एकत्रितपणे जीवन आणि समानतेने जीवन जगत असेल तर त्याला कोणी आक्षेप घेण्याचा काय संबंध येतो किंवा का असू शकतो. बंधुत्व या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी काय तुमचा आक्षेप असू शकतो. समता, स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये तुम्हाला काय आक्षेप असू शकतो. कोणी कसं जगावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळावं, समता या देशामध्ये प्रस्थापित व्हावी, बंधुभाव या देशामध्ये प्रस्थापित व्हावा. त्यामुळे 1936 साली बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या देशातील जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर त्याच्या जागेवर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व तत्वत्रयीवरती आधारित असलेला समाज आपल्याला स्थापन करायचा आहे. त्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावरती बाबासाहेब आंबेडकरांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपण पाहू. आपण ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये जाती निर्मूलनामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व कसं म्हटलेलं पाहिलं. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था, संघटना स्थापन केल्या त्या या तत्वत्रयीवरती कशा आहेत ते पाहिलं. आता जो धर्म बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला, त्यांनी जो धम्म स्वीकारलेला आहे त्या धम्माबाबत काय म्हणतात आणि हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो किती महत्त्वाचा आहे तो बघा. कारण जगामध्ये बौद्ध धम्माचे अनेक संप्रदाय आपण सातत्याने सांगत असतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जगामध्ये जेवढा जो बुद्ध धर्म आहे, जो हिनयान असेल, महायान असेल, वज्रयान असेल किंवा लामापंथ असेल किंवा यांचे 135 पेक्षा जास्त संप्रदाय आहेत. मी माझ्या बुद्ध ते आंबेडकर एक धम्मचिंतन या ग्रंथामध्ये 135 पेक्षा जास्त संप्रदायांची यादी देऊन त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की कुठल्या देशामध्ये हिनयान आहे, कुठल्या देशामध्ये महायान आहेत, हिनयानाचे उपसंप्रदाय किती आहेत, महायानाचे उपसंप्रदाय किती आहेत आणि हा संप्रदायाचा संपूर्ण जगात आणि प्रत्येक संप्रदायाचं स्वतंत्र साहित्य आहे, स्वतंत्र ग्रंथ निर्माण झालेलं आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. हा बौद्ध धम्म बाबासाहेब आंबेडकरांना कोणता अभिप्रेत होता. त्यावेळेस पत्रकारांनी 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांचं धम्म दीक्षेचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये विचारलं होतं की तुम्ही हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान नेमका कुठला स्वीकारलेला आहे. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं की या हिनयान स्वीकारला नाही, महायान स्वीकारला नाही किंवा हा जो संप्रदायात असणारा धम्म मी स्वीकारला नाही. मी ह्या भानगडीत पडणार नाही आणि माझ्या अनुयायांना सुद्धा या भानगडीत पडू देणार नाही. त्यामुळे जगातला जो संप्रदायामध्ये असलेला प्रस्थापित बौद्ध धम्म आहे, या वर्तमान काळातल्या प्रस्थापित बौद्ध धम्मामध्ये बाबासाहेब आंबेडकर पडलेले नाहीत आणि तुम्हाला आणि मला सुद्धा त्यामध्ये पडण्याचा अधिकार दिलेला नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वतंत्र ग्रंथ दिलेला आहे. त्याच ग्रंथाच्या आधारे आपण आपल्या धम्माचं आचरण करायचं आहे. त्या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते बघा. इतरांच्या मते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या जगामध्ये किती मत आहेत तेही बघा. इतरांच्या मते बुद्धाने काय शिकवलं, कारण बुद्धाच्या संदर्भामध्ये जगात हजारो लाखो पुस्तकं ग्रंथ आहेत. मग तुम्ही बाबासाहेब म्हटलं की हे तुमच्या एका आयुष्यामध्ये वाचून सुद्धा होणार नाही. धम्म समजणं तर गोष्ट लांबच आहे. त्याची संक्षिप्तमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या 3ऱ्या खंडामध्ये जो पहिला भाग आहे त्या पहिल्या भागामधला पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी समजून सांगितलेला आहे. त्यावरून आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात इतरांच्या मते बुद्धाने नेमकं काय शिकवलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध शिकवणीबाबत जगामध्ये भिन्न भिन्न मतं आहेत. म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानाबद्दल, बुद्धाच्या शिकवणीबद्दल जगामध्ये एक मत कुठेही असलेलं आपल्याला आढळत नाही. त्याची भिन्न भिन्न मतं असतील. जसेच्या तसे बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत 3ऱ्या खंडामधले. हे ट्रान्सलेटेड शब्द आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की काहींच्या मते, काही लोकांच्या मते बुद्ध धम्म म्हणजे
बुद्ध धम्म हा समाधी शिकवतो, तर काहींच्या मते बुद्ध धम्म हा विपश्यना शिकवतो, काहींच्या मते बुद्ध धम्म हा दीक्षितांना सांगावयाचा गुप्त मंत्र आहे, म्हणजे ज्यांनी त्या धम्माची दीक्षा घेतली फक्त त्यांनाच सांगावयाचा हा धम्म आहे. काहींच्या मते की उघड उघड सांगितलेला धम्म हा आहे. काहींच्या मते आहे की ही वृक्ष पद्धती आहे, ही काय कोणालाही लवकर समजण्यासारखी नाही. काहींच्या मते आहे की हा गूढवाद आहे. काही म्हणतात की हे स्वार्थी पलायन आहे, म्हणजे सांसारिक जीवनापासून हे स्वार्थी पलायन आहे, वासना व भावना यांच्या विरोधात आहे. बाबासाहेब आंबेडकर फक्त एवढीच उदाहरणं देतात. बाबासाहेब म्हणतात की अशा उदाहरणांचा फार मोठा संग्रह मी तुम्हाला सांगू शकतो की जगात जेवढे विद्वान आहेत आणि जे बौद्ध धर्माचे अभ्यासक आहेत, या अभ्यासामध्ये प्रत्येकाची वेगळी मतं असल्याचं आपल्या लक्षात येतं. उदाहरणादाखल मी तुम्हाला म्हटलं की काहींच्या मते फक्त बौद्ध धर्म म्हणजे समाधी, बौद्ध धर्म म्हणजे विपश्यना, बौद्ध म्हणजे वृक्ष पद्धती, बौद्ध म्हणजे भावना आणि वासनांच्या यांच्या विरोधातला. त्यामुळे हे फक्त मी उदाहरणादाखल सांगितलं, असा मोठा संग्रह होऊ शकतो. पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्राचीन इतिहासाच्या लेखकांचा बुद्ध धम्म हा अभ्यासाचा विषय नसतो. जे इतिहासकार असतात, इतिहासाचे जे लेखनकार असतात, त्यांचा फक्त एका धर्माचे कुठली त्यांची स्पेशालिटी नसते. ते काय असतात? ते इतिहासकार असतात. म्हणजे ओळीने क्रमाने सगळ्याच गोष्टीचा, म्हणजे ते हिंदू धर्माचाही इतिहास ते लिहितात किंवा बौद्ध धर्माचाही इतिहास लिहितात किंवा जैन धर्माचा इतिहास लिहितात किंवा धर्माचा इतिहास. इतिहासकार हा संपूर्ण इतिहास लिहितो, तो कुठल्याही एका गोष्टीचा तज्ज्ञ नसतो. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे इतिहासकार आहेत, जे प्राचीन भारताचा जे इतिहास लिहितात, ते कुठलाही इतिहासकार हा बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा हा काही फार मोठा अभ्यासक नसतो. त्यामुळे त्यांनी जे इतिहासामध्ये लिहिलेलं आहे ते बौद्ध धर्माचं, ते त्याच्या मताने लिहिलेलं आहे, त्याचंही मत आपल्याला ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे प्राचीन इतिहासाच्या लोकांचा बुद्ध धम्म हा अभ्यासाचा विषयच नसतो. पुन्हा बाबासाहेब आंबेडकर विचारतात, बौद्ध धर्माचे जे अभ्यासक विद्यार्थी आहे की बौद्ध धर्मामध्ये म्हणजे वरती जी उदाहरणं दिलेली आहेत, याच्यापेक्षा बुद्ध अजून काय सांगतो का? म्हणजे बुद्ध तुम्ही म्हटला की समाधी, विपश्यना किंवा वृक्ष पद्धती, गूढवाद असेल, वासनांच्या विरोधातल्या भावना असतील, याच्याही पेक्षा बुद्ध धर्म काय तुम्हाला शिकवतो का? त्यावेळेस जगातले बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्माचे अभ्यासक दोन उत्तरे देतात, आणि हे जे बौद्ध धर्माचे जे विद्यार्थी आहेत ते सांगतात की बुद्ध धर्माने शांती शिकवली, बुद्ध धर्माने अहिंसा शिकवली. आज जे जगप्रसिद्ध शांती आणि अहिंसा ही जी तत्व आहे, शांतीचं प्रतीक म्हणून जगामध्ये बुद्धाला मानलं जातं, अहिंसेचं प्रतीक म्हणून जगामध्ये बुद्धाला अधिकृतपणे मानलं जातं. त्यामुळे जगातले सगळे विद्यार्थी म्हणतात की हे जे तुम्ही समाधी, प्राणायाम किंवा हे जे सगळं आहे, याच्या व्यतिरिक्त बुद्धाने संपूर्ण जगाला जर काय दिलं असेल तर शांती दिलेली आहे, अहिंसा दिलेली आहे, असं विद्यार्थी म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर येथेच मात्र समाधानी झाले नाहीत, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जो बुद्ध आहे तो बाबासाहेब आंबेडकर आता पुन्हा अजून लोकांना विचारतात, बुद्धाने सामाजिक संदेश काय दिलेला आहे की नाही? हे सगळे एक प्रत्येकाची विभिन्न मतं झाली, कुणाचंही एक नाही. बुद्ध समाजावर काय बोलतो की नाही? बुद्धाने सामाजिक संदेश दिलेला आहे की नाही? बुद्ध न्यायाबद्दल काही बोलतो की नाही? बुद्ध प्रेमाबद्दल काही बोलतो की नाही? बुद्ध मैत्रीबद्दल काही बोलतो की नाही? बुद्ध स्वातंत्र्य शिकवतो की नाही? बुद्धाने समता शिकवली की नाही? बुद्धाने बंधुभाव शिकवलेला आहे की नाही? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धाने समाजाला संदेश दिलेला आहे की नाही? बुद्धाने स्वातंत्र्य शिकवलं आहे की नाही? बुद्धाने समता शिकवली आहे की नाही? बुद्धाने बंधुता शिकवलेली आहे की नाही? हे प्रश्न बाबासाहेब आंबेडकर विचारतात, आणि या प्रश्नाचे बाबासाहेब आंबेडकरांना जगातला कुठलाही इतिहासकार, जगातला कुठलाही बौद्ध धर्माचा अभ्यासक बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही. बाबासाहेब आंबेडकर स्वतः या प्रश्नाचं उत्तर देतात, आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध हा सामाजिक संदेश देतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनात्मक सिद्धांत आहे की बुद्ध हा सामाजिकच आहे, बुद्ध हा समाज क्रांतिकारक आहे, आणि बौद्ध धर्म म्हणजे एक सामाजिक महान सिद्धांत आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनाचं अनुमान बुद्ध धम्माच्या संदर्भातलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धाने सामाजिकच संदेश दिलेला आहे, आणि बुद्धाने स्वातंत्र्य शिकवलेलं आहे, समता शिकवलेलं आहे, बंधुता शिकवलेलं आहे. हे स्वातंत्र्य व्यक्तिगत नाही, समता व्यक्तिगत नाही, बंधुता व्यक्तिगत नाही, हे सामाजिक आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी तत्वत्रयी आहे ही सामाजिक आहे, ही समाजासाठी आहे. म्हणून बुद्धाने
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संपूर्ण बुद्धाचा धम्म म्हणजे महान एक सामाजिक सिद्धांत आणि या महान सामाजिक सिद्धांताचं तत्व आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे पूर्ण तत्व आहे। आणि शेवटी म्हणतात की आधुनिक जो इतिहासकार जेवढे आहेत या आधुनिक इतिहासकाराने या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही, हे संपूर्ण प्रश्न गाडून टाकलेले आहेत। आधुनिक लेखकांनी वरील प्रश्नांची उत्तरं गाडून टाकलेली आहेत। जगातला आधुनिक तत्ववेत्ता किंवा जगातला आधुनिक इतिहासकार कोणीही बुद्धाला सामाजिक क्रांतिकारक म्हणत नाही, कोणीही बौद्ध धर्माला महान सामाजिक सिद्धांत असं म्हणत नाही, कोणीही बुद्धाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा प्रणेता किंवा त्यांनी शिकवले असं म्हणत नाही। अर्थात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धर्माच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही धर्मामधली ही तत्वत्रयी नसताना सुद्धा संपूर्ण जगामध्ये स्वातंत्र्य, समता हे बुद्धाच्या नावाने मात्र उद्घोषित केलं जात नाही। आधुनिक लेखकांनी हे सगळे प्रश्न जे आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी उभे केलेले आहेत ते गाडून टाकलेले आहेत। त्यामुळे बुद्ध धम्म जो बाबासाहेब आंबेडकरांना जो अभिप्रेत आहे तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारलेला महान सामाजिक सिद्धांताचा बुद्ध धम्म आहे। हे बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या 3ऱ्या खंडामध्ये अधिकृतपणे स्पष्ट करतात। आता आपण काय पाहिलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्था आणि संघटना, बाबासाहेब आंबेडकरांचं जाती निर्मूलन, जाती व्यवस्था नष्ट करण्याचं, बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावरती कसा अवलंबून आहे। आता आपण शेवटच्या भागाकडे येतो की बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय संविधान दिलेलं आहे। या देशामध्ये संविधान जे दिलेलं आहे त्याची प्रस्तावना आपण वाचतो। ही प्रस्तावना काय म्हटलेली आहे? ही प्रस्तावना आहे की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य घडवणं, म्हणजे या देशाचं जे संविधान जे 26 जानेवारी 1950 सालापासून या देशामध्ये अंमल सुरू झाला आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणं हे या देशाच्या संविधानाचं अधिकृतपणे उद्दिष्ट आहे। काय उद्दिष्ट आहे? सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य। आता हे जरा प्रश्न आपल्याला पाठ करण्यास अवघड वाटतात। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले शब्द हे अजिबात अवघड नव्हते। बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळ संविधानातली प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द अजिबात नाहीत। संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अनेक संविधान सभा सदस्यांनी सांगितलं की बाबासाहेब संविधान सभेमध्ये तुम्ही समाजवाद शब्द कुठेही वापरलेला नाही, तुम्ही धर्मनिरपेक्ष संविधानात कुठेही वापरलेला नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे की माझं अख्खा दस्तऐवज हा समाजवादच सांगतो, माझा अख्खा दस्तऐवज हा धर्मनिरपेक्ष शब्द सांगतो, त्यामुळे समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द लिहिण्याची मला अजिबात गरज नाही, कारण समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष माझ्या दस्तऐवजातून हे प्रस्थापित होतात, प्रात्यक्षिक करतात। परंतु हे जे शब्द आले हे कधी आले शब्द? तर 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधींनी केली आणि इंदिरा गांधींच्या माध्यमातून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये आले। हे शब्द येण्याच्या अगोदर काय होतं बघा? सार्वभौम लोकशाही राज्य घडवणे, सार्वभौम म्हणजे सत्ता, सर्वांची सत्ता, लोकशाही गणराज्य प्रजासत्ताक या देशामध्ये घडवणं। आता यामध्ये उद्दिष्ट काय आहे? सार्वभौम लोकशाही गणराज्य घडवण्याचं उद्दिष्ट आहे। हे उद्दिष्ट कुठल्या तत्वाच्या आधारे आपल्याला यशस्वी करायचं आहे? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे, आर्थिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे आणि राजकीय न्याय, म्हणजे न्याय आम्हाला मिळाला पाहिजे असं आपण जे म्हणतो ते 3 क्षेत्र आहे। सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या 3 क्षेत्रामध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं स्वातंत्र्य, असं संविधानाचं तत्व आहे। स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना, जे आर्टिकल 19च्या माध्यमातून आपल्या देशामध्ये संविधानाचं जे मूलभूत हक्क आहे, या मूलभूत हक्कामधला 19वा जो अनुच्छेद आहे, या 19व्या अनुच्छेदाच्या माध्यमातून विचार व अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आपल्याला दिले, ज्याचं आपण सुरुवातीला स्पष्टीकरण पाहिलं की तुम्हाला लिहिण्याचा अधिकार आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार आर्टिकल 25 ते 30
हे जे आर्टिकल आहेत यामध्ये तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला धर्माचं लिखाण करण्याचा अधिकार आहे, परंतु मी सांगितलं की अधिकार कुठला जरी असला तरी त्याला लिमिटेशन्स आहेत की तुम्ही जे बोलाल, तुम्ही जे लिहाल त्यापासून दुसऱ्याच्या भावना मात्र दुखवता कामा नये. तुमच्या लिहिण्या बोलण्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये. तुम्हाला संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे, परंतु तुमच्या संस्था संघटनेचे कार्यक्रम अशा पद्धतीने असू नयेत की त्याचा दुसऱ्या समाजाला त्रास होईल किंवा दुसऱ्या लोकांना त्रास होईल. त्यामुळे विचार अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता म्हणजे समता पाहिजे. इक्वॅलिटी आपण जी म्हणतो, भारतीय संविधानामधलं जे फंडामेंटल राईट्स आहे आर्टिकल 14, इक्वॅलिटी बिफोरला 3 शब्द सांगितलेले आहेत की समता, कायद्यासमोर सगळे समान असले पाहिजेत. दर्जाची आणि संधीची म्हणजे या देशामधलं प्रत्येक माणसाचं जे स्टेटस आहे हे स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी मिळाली पाहिजे आम्हाला. जर आपल्याला संधीच नाही मिळाली तर किती विद्वान असला तरी उपयोग आहे का? आमची मुलं कितीही शिकतात परंतु त्या मुलांचं जर बँकेमध्ये सिलेक्शन नाही झालं, UPSC MPSCला सिलेक्शन नाही झालं तर त्यांच्यामध्ये नैराश्य येताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शिक्षण घेतलं तरी संधी मिळाली पाहिजे. राजकारणासाठी एलिजिबिलिटी असली तरी संधी मिळाली तरच उपयुक्त आहे. शिक्षण घेतलं आणि संधीच कुठे नाही मिळाली आणि बेकारच आयुष्यभर राहिला तर त्याचा उपयोग आहे का? संविधानाने उद्दिष्ट दिलंय की त्याला दर्जाची आणि संधीची समानता असली पाहिजे. पुन्हा जसे वर 2 शब्द इंदिरा गांधींनी समाविष्ट केले तसे खाली 2 शब्द इंदिरा गांधींनी समाविष्ट केलेले आहेत. व्यक्तीची प्रतिष्ठा, जसं आपण सांगितलं की भारताचं जे संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं संविधान हे एक म्हणजे मनुष्याला केंद्रबिंदू ठरवून बनवलेलं संविधान आहे. एक व्यक्ती एक मत, 1 मॅन 1 वोट म्हणजे व्यक्तीचा विकास झाला तर कुटुंबाचा होईल, कुटुंबाचा विकास झाला तर समाजाचा होईल, समाजाचा विकास झाला तर गावाचा विकास होईल, गावाचा विकास झाला तर विभागाचा, विभागाचा झाला तर तालुक्याचा, तालुक्याचा झाला तर जिल्ह्याचा, जिल्ह्याचा झाला तर राज्याचा आणि राज्याचा झाला तर देशाचा विकास होईल. ही बाबासाहेब आंबेडकरांची मनुष्य केंद्रबिंदू असणारे मानवाच्या कल्याणासाठी स्वातंत्र्य समता बंधुत्वाचं जे तत्वज्ञान आहे त्यासाठी हे स्वातंत्र्य समता म्हणून व्यक्तीची प्रतिष्ठा. आणि पुढे जोडलं इंदिरा गांधींच्या माध्यमातून 42वी घटना दुरुस्ती झाली. राष्ट्राची एकता आणि एकात्मता म्हणजे नॅशनल इंटिग्रेशन ज्याला आपण म्हणतो, हे नॅशनल इंटिग्रेशन ॲड केलं. बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं? व्यक्तीची प्रतिष्ठा यांचे आश्वासन देणारी बंधुता म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा असणारी जी बंधुता आहे, बंधुतेला काय जोडलं गेलं तर नॅशनल इंटिग्रेशन म्हणजे काय केलं की राष्ट्र प्रथम हे पुढे आलं आणि व्यक्ती केंद्रित हे मागे पडलं. त्यामुळे ही चर्चा आपल्याला 42व्या राज्य दुरुस्तीनंतर राष्ट्रीयत्व 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 दिसून येतं. मनुष्यत्व मनुष्यत्व हे मात्र मागे पडत जातं आणि ठराविक लोकांच्या हातामध्ये या देशाची आर्थिक सत्ता गेलेली दिसते, राजकीय सत्ता गेलेली दिसते. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगतं स्वातंत्र्य समता बंधुत्व प्रस्थापित झालं पाहिजे म्हणजे प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे आणि संपूर्ण देश समतामूलक देश निर्माण झाला पाहिजे. हे उद्दिष्ट आहे. परंतु हे उद्दिष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे उद्दिष्ट राजकारणापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र धर्माचं उद्दिष्टच या देशामध्ये आपल्याला दिसतं. इथं मी सांगितलं की त्याचा उल्लेख केला की कामगार क्षेत्रासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं त्याचं मी स्पष्टीकरण तुमच्या समोर केलं. शेवटचं स्पष्टीकरण आहे की विद्यार्थ्यांच्या समोर म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता हे क्रांतिकारी समाज परिवर्तनाच्या युद्धाचं पॉवर हाऊस आहे असं मी वाक्य प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो. ते बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तत्वत्रयीवरती सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, तुम्ही जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी तुम्हाला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तत्वज्ञानावर आधारितच तुम्हाला तुमचं ध्येय ठेवून कार्य करायचं आहे. तेच कार्य करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या विद्यार्थ्यांच्या समोर सुद्धा उद्दिष्ट ठेवलं आणि 2 मे 1954ला सिद्धार्थ कॉलेजमध्ये जी युथ असेंब्ली भरली होती या युथ असेंब्ली समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं आणि संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांचं काय कर्तव्य आहे ते कर्तव्य सांगताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तत्वाची आणि व्यवहाराची सांगड घालण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांच्यावरती आहे. म्हणजे हे तत्व आहे आणि हे तत्व प्रात्यक्षिक जीवनामध्ये कशा पद्धतीने आलं पाहिजे या दोन्हीची सांगड आपल्याला घातली पाहिजे. म्हणजे प्रात्यक्षिक जीवनामध्ये स्वातंत्र्य प्रस्थापित कसं करायचं, समता प्रस्थापित कशी करायची, बंधुभाव प्रस्थापित कसा करायचा हे संपूर्ण सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे तर या देशातील विद्यार्थी वर्गाची आहे.
कारण ज्ञानाचा उपयोग बांधवाची सुधारणा व प्रगती करण्याकरता केला पाहिजे. तुम्ही जे ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाचा उपयोग जर तुम्ही या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी जर तुमच्या ज्ञानाचा उपयोग नाही झाला तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही असं अधिकृत. त्यामुळे तुमचं उद्दिष्ट आहे की तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुत्व काय समजलं, परंतु याचा प्रचार प्रसार गल्ली गल्ली, चाळी चाळी, घराघरामध्ये जाऊन जर तुम्ही प्रचार याचा केला नाही तर मग तुमच्याशिवाय इतर कोणीही कोण करणार आहे? जे शिकलेल्या लोकांनी केलं नाही तर इतर कोण कसे करणार? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तत्व आणि व्यवहाराची सांगड घातली नाही तर वरिष्ठ वर्गाचा निपात होण्यास वेळ लागणार नाही. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राजकीय समता प्रस्थापित झाली पण सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक जर समता प्रस्थापित झालीच नाही तर आर्थिक विषमता निर्माण या देशामध्ये झाली, गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंतच होत गेला तर या देशात जो संविधान दिलाय हा संविधानाचा डोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही. आणि मग गरीब आणि श्रीमंत याच्यामधला संघर्ष होऊन त्यामध्ये जो वरिष्ठ वर्ग आहे या वरिष्ठ वर्गाच्या विरोधामध्ये संपूर्ण बहुजन समाज उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्याची ही जबाबदारी की हे सगळं समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि या संपूर्ण आजच्या ज्या भागाचा जो शेवट करताना आपण नेहमी म्हटलं की ह्या तत्वत्रय प्रथम धर्मक्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी अनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये सिद्धांत सांगितला की तुम्हाला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक हे जी 6 क्षेत्र आहेत या 6 क्षेत्राचा क्रमांक लावताना बाबासाहेब आंबेडकर प्रथम धर्माचा क्रमांक लावतात आणि प्रथम धर्माची क्रांती झाली पाहिजे. जर धर्माची क्रांती झाली तर ही धर्माची क्रांती त्याची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रांत्या करण्यास मदत करते. परंतु धर्माची क्रांती झाली नाही तर कुठलीच क्रांती यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची जीवनसूत्र 3 शब्दामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व सांगितलं. तसंच बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचं सूत्र कशामध्ये आहे? धर्मसंघर्ष, धर्मांतर आणि धम्मक्रांती. आपण महाडचा सत्याग्रहाला धर्मसंघर्ष असं म्हणतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 ते 1936 12 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचार प्रसार केला होता. त्यामुळे धर्मसंघर्ष, धर्मांतर आणि धम्मक्रांती हे बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचं 3 शब्द महत्त्वाचे आहेत. बाबासाहेब आंबेडकर MA, PhD, MSc, DSc, LLD, DLIT, बार ॲट लॉ म्हणजे जगातल्या एवढ्या उच्च मानांकित पदव्या घेऊन बाबासाहेब आंबेडकर हे जगातले सर्वश्रेष्ठ विद्वान, सिम्बॉल ऑफ नॉलेज पण म्हणून जगाने त्यांना संबोधलं. त्यामुळे जगातला 1 नंबरचा विद्वान फ्रान्सिस बेकन या तत्ववेत्त्यांनी या जगामध्ये एक म्हण प्रस्थापित केलेला आहे, तिला म्हणतात नॉलेज इज पॉवर. नॉलेज इज पॉवर म्हणजे ज्ञान ही शक्ती आहे. ज्ञान ही शक्ती हिचा निर्माता कोण आहे? फ्रान्सिस बेकन नावाचा तत्ववेत्ता आहे. या तत्ववेत्त्यांनी म्हटल्याप्रमाणे या जगामध्ये ज्ञानाच्या जीवावरती संपूर्ण जग जिंकता येतं. त्याची 2च उदाहरणं या जगामध्ये आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण तथागत भगवान गौतम बुद्ध आहे आणि दुसरं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही 2च लोकांनी ज्ञानाच्या जीवावरती संपूर्ण जग पादाक्रांत केलेलं आहे. या 2च महापुरुषांना संपूर्ण जगामध्ये ओळखलं जातं. या 2च महापुरुषांच्या कार्याचा, विचाराचा, तत्वज्ञानाचा संपूर्ण जगामध्ये अभ्यास केला जातो. माझं म्हणणं एवढंच आहे इथं आपण सांगताना की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड पदव्या घेतल्या. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तित्व महान होतं. बाबासाहेब आंबेडकर कितीही मोठे असले तरी बाबासाहेब आंबेडकर प्रथम बोधिसत्व होते. बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम स्वातंत्र्य, समता आणि बुद्धाच्या तत्वज्ञानावरती बाबासाहेब आंबेडकर एक प्रकारे त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि तिथून त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यामुळे आपण म्हटलं की माझ्या जीवनाचा किंवा मी जे संपूर्ण हे जे प्रबोधन पर्व सुरू केलेलं आहे या संपूर्ण प्रबोधन पर्वाचा माझा एकच उद्दिष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत असणार आहे की जो बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे त्या सर्व अनुयायाचं धम्माकडचं लक्ष तो धम्माभिमुख नाही, तो राजकारणाभिमुख आहे. प्रत्येक अनुयायी जर धम्माभिमुख झाला तर धम्मक्रांती जर त्यांनी यशस्वी केली तर त्याची राजकीय क्रांती यशस्वी होईल, त्याची सामाजिक क्रांती यशस्वी होईल, त्याच्या सर्व क्रांत्या यशस्वी होईल. परंतु जर त्यांनी धम्मक्रांतीकडे दुर्लक्ष केलं आणि बाकी दुसरीकडे राजकारणाकडे लक्ष दिलं तर प्रथम धर्मक्रांती आहे. धर्मक्रांती यशस्वी न करता जर जगातली राजकीय क्रांती यशस्वीच होऊ शकल्या नाही, जगातल्या कुठल्याच क्रांत्या, त्या क्रांत्यांची सगळी उदाहरणं बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. माझं उद्दिष्ट प्रबोधन पर्वाचं तेच आहे की आंबेडकर अनुयायांनी प्रथम धम्मक्रांती केली पाहिजे की जो त्या धम्मक्रांतीकडे दुर्लक्ष करतोय
तो समाज पूर्णपणे पुन्हा धम्मक्रांतीकडे आला पाहिजे. ज्या दिवशी तो बुद्ध विहारात येईल, ज्या दिवशी तो बुद्ध धम्म स्वीकारेल, ज्या दिवशी तो बुद्ध धम्माच्या माध्यमातून, बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्टच्या माध्यमातून आपलं संपूर्ण जीवन हे बुद्ध विहारात सांगितल्याप्रमाणे तो वागण्याचा प्रयत्न करेल, त्या दिवशी या देशामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतंत्र झालेला असाल आणि तुमचं राजकारण स्वतंत्र झालेलं असेल हे समजावून सांगण्यासाठीच आजचा पण भाग होता की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते काय, आंबेडकर अनुयायांच्या बुद्ध धम्माची तत्वत्रयी हे आपल्या जीवनाचं व चळवळीचं तात्विक अधिष्ठान बनवलं. यामध्ये काही शंका राहिली का आपल्याला? बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र चळवळीचं तात्विक अधिष्ठान स्वातंत्र्य, समता आणि बुद्धत्व आहे. मग आंबेडकर अनुयायाच्या जीवनाचं सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय चळवळीचं तात्विक अधिष्ठान सुद्धा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वच असलं पाहिजे. म्हणजेच काय तर आंबेडकर अनुयायाच्या चळवळीचं आणि व्यक्तिमत्वाच्या विकासाचं अधिकृतपणे अधिष्ठान बुद्धत्वच असलं पाहिजे. बुद्धत्वाच्या शिवाय, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इशाराही दिलेला होता की धम्मदीक्षा घेतल्यानंतर इथून पुढच्या सर्व क्षेत्रामध्ये तुमचं जे कार्य असेल ते बुद्धत्वावरच, म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानावरती आधारितच असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आजचा जो 11वा जो भाग आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे तत्वज्ञान माझ्या जीवनाचं तात्विक अधिष्ठान आहे, हे आपण आज या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आपण सर्वजण आजच्या या 11वा भाग संपन्न होत असताना जे सहकार्य केलं, तसं अजून एक सहकार्य आपण आणि हा जो कार्यक्रम डिव्हाइसवर ऐकणाऱ्या सर्वांना आपण या ठिकाणी नेहमीप्रमाणे आग्रहाची, कळकळीची विनंती करीत आहोत की आमचा जो धम्मसंहिता यूट्यूब चॅनल आहे, या धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती 8 ते 10 हजारापेक्षा जास्त लोक आपल्याला प्रत्येक आठवड्याला हा जो आपण कार्यक्रम घेतो हे लोक ऐकताना आपल्याला त्याचं रिपोर्टिंग येते, व्ह्यूज येत आहेत. परंतु हजारो लोक जरी आपला हा कार्यक्रम प्रत्यक्षात ऐकत असली तरी सबस्क्राईब मात्र करण्याच्या काय अडचणी येतात त्या आपल्या लक्षात येत नाहीत. परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी इथं उपस्थित असलेल्या आणि ऐकत असलेल्या मोबाईलमधून सर्व लोकांना, धम्मबंधू भगिनींना आमची आग्रहाची विनंती आहे की सबस्क्राईब जर केलं तरच ही चळवळ आपली अधिकृतपणे जिवंत राहू शकते, आम्ही अधिकृतपणे पुढे जाऊ शकतो. आपण सबस्क्राईब मात्र करावं आणि जे जे लोक हा भाग बघतात त्यांनी इतर लोकांच्याकडे हा संपूर्ण भाग फॉरवर्ड करावा, याचा प्रचार करावा आणि सबस्क्राईब करण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त मदत करा. जर सबस्क्राईब वाढले तर ही चळवळ पुढे जाईल, नाही तर सबस्क्राईब जर कमी झाले किंवा सबस्क्राईब जर वाढलेच नाहीत तर मात्र ही चळवळ करण्यासाठी किंवा हे पर्व यशस्वी करण्यासाठी आम्हाला शक्य होणार नाही. आम्ही जी 3 नेटाने हे पर्व यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. आपली त्यामध्ये थोडीसं सहकार्य आपण मिळावं ही सर्व धम्मबंधू भगिनींना, राज्यातल्या सर्व ऐकणाऱ्या धम्मबंधू भगिनींना आमची जाहीर विनम्र आव्हान आहे की आपण हा भाग ऐकावा, याचा प्रचार करावा आणि सबस्क्राईब करण्यासाठी आपण, आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळ, शेजारी या सर्वांना धम्मसंहिता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करून आम्हाला उत्साहित करावं, प्रेरणा द्यावी. धन्यवाद. आपण सर्वजण आज या ठिकाणी शांत चित्ताने हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.